नागपुर शहर की हुड़केश्वर पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए महज 24 घंटे के भीतर लूट के सनसनीखेज मामले का खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी के कब्जे से मोबाइल फोन, एक्टिवा वाहन और धारदार चाकू समेत करीब 45,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। प्राप्त जानकारी के अनुसार पीड़ित गुड्डू मनोहर भानारकर 11 मई को काम खत्म कर चिमूर से नागपुर लौट रहे थे। इसी दौरान विहिरगांव के पास एक युवक ने दिघोरी जाने के लिए लिफ्ट मांगी। पीड़ित ने मानवता दिखाते हुए उसे अपनी गाड़ी पर बिठा लिया। कुछ दूरी आगे बढ़ने के बाद आरोपी ने अचानक पीड़ित के पेट पर चाकू रखकर गाड़ी को सुनसान इलाके की ओर मोड़ने की धमकी दी। आरोपी ने अपने साथी की मदद से पीड़ित के साथ मारपीट की और चाकू का डर दिखाकर उसके मोबाइल से ऑनलाइन ट्रांजैक्शन के जरिए 29,000 रुपए अपने पेटीएम खाते में ट्रांसफर करा लिए। मामले की शिकायत मिलते ही नागपुर पुलिस की हुड़केश्वर पुलिस हरकत में आई और तकनीकी जांच शुरू की। मोबाइल नंबर और पेटीएम आईडी की जांच के आधार पर पुलिस ने आरोपी शेख रेहान शेख शाकिर 19 वर्षियों को हसनबाग इलाके से गिरफ्तार कर लिया है। पूछताछ में आरोपी ने अपने साथी के साथ मिलकर वारदात को अंजाम देने की बात कबूल कर ली। पुलिस ने आरोपी के पास से वारदात में इस्तेमाल किया गया मोबाइल, एक्टिवा और धारदार चाकू बरामद किया है। फरार साथी की तलाश जारी है। एक तक्रारदार आलेला होता, त्याचं नाव तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानारकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील। हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं त्यांचं एक सोलरच्या येथे ते नोकरी करतात। त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिघोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली असता त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे याच्याकडून याच्या बॅगमध्ये 1,000 रुपये होते तक्रारदाराच्या, त्याच्या बॅगमधून 1,000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले। तर आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं। अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख शाकिर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे। अजून एक आरोपी आपल्याला आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे। आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे। यापूर्वी यांनी शेख रेहान शेख शाकिरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे। गुन्ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता। तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे।